नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की मंदिरामध्ये शर्वरी, आसावरी आणि ती तेजस्विनी एकमेकींच्या समोर आलेल्या असतात आणि या दोघींना पाहून तेजस्विनीच्या तळपायाची आग आधीच मस्तकात गेलेली असते. पण तरीसुद्धा शरू आणि आशू तिच्याशी शांतपणे बोलण्याचा, तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात. शर्वरी म्हणत असते की काकी, मला माहिती आहे जे काय घडलंय त्याचा तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय, पण हे बघा, आशूताईचं आणि गौतमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मला असं वाटतं की ज्यांचं एकमेकांवर प्रेम आहे ना, त्यांचंच लग्न व्हायला हवं. आणि म्हणूनच मी आणि तुमच्या मोठ्या मुलाने म्हणजे जयने या दोघांची मदत केली. आणि त्यावेळी ती जी बिंदू असते ती मनाशी म्हणत असते की अगं देवी आई, ही पोर कशाला अजून आगीत तेल ओततीये काय माहिती. आता मॅडम ना हिच्यावर खूप चिडणार आणि परिस्थिती आणखीन चिघळणार. आणि मग त्यानंतर अगदी तसंच घडतं. तेजस्विनी रागातच शरूला विचारते की काय गं, तुझं वय काय, तुझं शिक्षण किती. आणि तिचं हे असं बोलणं ऐकून शरू खाली मान घालते. तेजस्विनी तिला म्हणते की मी तुला काहीतरी विचारते ना, मग मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. आणि त्यावेळी शरू खाली मान घालूनच म्हणते की मी प्रत्येक अर्थाने तुमच्यापेक्षा लहान आहे. आणि हे ऐकून तेजस्विनी गालातल्या गालात हसत म्हणते, मग कळतंय ना इतकं, मग कशाला पुढे पुढे करतेस. हे बघ, तू मला प्रेम म्हणजे काय हे सांगायची काही एक गरज नाहीये. आणि मग ती आसावरीला सुद्धा म्हणू लागते की तुमच्यासारख्या मुलींना ना मी व्यवस्थित ओळखते. श्रीमंता घरच्या मुलांना जाळ्यात अडकवायचं, त्यांच्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं आणि मग लग्नासाठी मागे लागायचं. आणि तेजस्विनीचं हे असं बोलणं ऐकून शरूला आणि आसावरीला वाईट वाटतं. आसावरी खाली मान घालून ऐकत असते, पण शरू गप्प बसत नाही. ती तेजस्विनीला प्रत्युत्तर करते. तिला म्हणू लागते की हे बघा काकी, असं खरंच काही नाहीये. परंतु तेजस्विनी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. तिला जे बोलायचं असतं, जे करायचं असतं तेच ती बाई करत असते. नेहमीप्रमाणे शर्वरीचा, आसावरीचा आणि त्यांच्या मम्मी पप्पांचा अपमान करत असते. आणि या सगळ्यामध्ये ती मंदिरात असणाऱ्या इतर बायकांना सुद्धा इन्व्हॉल्व करून घेते. त्यांना म्हणू लागते की वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, या मुली आणि यांच्या घरचे ना सगळे शिक्षक आहेत. प्रत्येक वेळी हे लोक दुसऱ्यांना फक्त आणि फक्त अक्कल शिकवत असतात. या मुली मला प्रेम म्हणजे काय शिकवतायत आणि त्यांचे आई वडील काही दिवसांपूर्वी मला संस्कार म्हणजे काय ते शिकवत होते. मी तर काही मूर्खच आहे, मला काही कळत नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून शर्वरी म्हणते की काकी प्लीज गैरसमज करून घेऊ नका, आम्हाला काय बोलायचं होतं ते समजून घ्या. पण तेजस्विनी चिडून म्हणते की काय बोलायचं होतं ग तुला, तुला काय वाटतं, तू जे काही बोलण्याचा, जे काही सांगण्याचा प्रयत्न करते ते मला समजत नाही. आणि मग ती पुढे असंही म्हणते की तुमच्यासारख्या ना हजारो मुली माझ्या कंपनीत काम करतात आणि त्यांच्यापैकी काही जणी या आसावरीसारख्या चांगल्यासुद्धा असतील, म्हणून काय मी लगेच त्यांचं लग्न माझ्या मुलाशी लावून देणार आहे का. हे बघ, लग्नासाठी ना काही वेगळे क्रायटेरिया असतात. रोटी बेटी व्यवहार काय असतो माहिती आहे का तुला. आणि हे सगळं मी नाही बोलत आहे बरं का, आपल्या पूर्वजांनीच हे सगळं ठरवून ठेवलं आहे की तुला त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त अक्कल आहे गं. आणि त्या तेजस्विनीच्या अशा बोलण्यामुळे शरूला वाईट वाटतं. तेजस्विनीला मात्र काही एक फरक पडत नसतो. ती स्पष्टपणे या दोघींनाही सांगते की तुम्ही कितीही लग्नाची स्वप्न पाहिली ना तरी ते काही शक्य होणार नाहीये. तुमच्यासारख्या लोकांशी संबंध जोडण्यात मला मुळीच इंटरेस्ट नाही, त्यामुळे प्लीज मी हात जोडते, जा तुम्ही इथून. आणि त्यावेळी आसावरी म्हणते की नाही काकी प्लीज तुम्ही हात जोडू नका, मी माफी मागते, आमच्याकडून चूक झाली. आणि ती शरूला घेऊन त्या मंदिरातून बाहेर पडते. आणि तेजस्विनी मात्र उगाच नाटक करत डोकं धरून बसते. तर बिंदू अजून आगीत तेल टाकत म्हणते की मॅडम काय आगाऊ मुली आहेत हो या, एक वेळ ती मोठी मुलगी परवडली सून म्हणून, पण ती बारकी नको. आणि हे ऐकून तेजस्विनी आणखीन काळजीत पडते आणि देवी आईकडे प्रार्थना करू लागते. तर दुसरीकडे मंदिरातून बाहेर आल्यावर शरू खूप चिडचिड करत असते. तेजस्विनी जे काही बोललेली असते, तिने ज्या प्रकारे अपमान केलेला असतो तो अजिबात शरूला सहन होत नसतो. आणि आसावरी तिला समजावत असते, म्हणत असते की जाऊ दे ना शरू, जेव्हा आपले मम्मी पप्पा चिडले होते तेव्हा आपण त्यांना समजून घेतलं ना, मग यांनाही समजून घेऊ. आणि त्यावेळी शरू म्हणते की अगं ताई, पण यांनी यांचा राग त्यांच्या मुलांवर काढायचा ना, आपला काय संबंध. पण आसावरी म्हणते असं कसं, उलट मला तर असं वाटतं की त्यांनी गौतमवरचा रागसुद्धा माझ्यावर काढावा, म्हणजे एकदा का त्या शांत झाल्या की त्यांनाही त्यांच्याशी बोलायला सोपं जाईल. परंतु शरू म्हणते की ताई चुकतंय तुझं, ही बाई ना कधीच आपल्याला समजून घेणार नाही. परंतु आसावरी म्हणते की शरू प्लीज नको ना अजून कॉम्प्लिकेशन्स
एक्सपेक्टेशन्स वाढवू. हे बघ जे घडतंय तसं घडू दे, हळूहळू होईल सगळं नीट, माझी खात्री आहे. आणि काय सांगावं, उद्या माझं गौतमशीच लग्न झालं तर मला यांच्याच घरी सून म्हणून जावं लागेल ना. मग आपण त्यांना नाही समजून घेणार तर कोणाला समजून घेणार. आणि आशूचं असं बोलणं ऐकून शरू डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की अगं ताई, अजून तुझं लग्नही झालं नाही आणि तू लगेच तुझ्या या होणाऱ्या सासूची बाजू घ्यायला लागली. अजून तुमच्या लव्ह स्टोरीमुळे मला आणखीन काय काय बघायला मिळणार आहे काय माहिती. चल जाते मी आता ऑफिसला. आणि मग ती ऑफिसला जाण्यासाठी निघते तर आसावरी हसतच घरी जाण्यासाठी. त्यानंतर मग पुढील सीन आपल्याला ऑफिसमधला दिसतो आणि तो असा असतो की कंपनीच्या हातून एक कॉन्ट्रॅक्ट गेल्यामुळे जय काळजीतच असतो आणि त्याच संदर्भात त्याने एक मीटिंग बोलावलेली असते आणि त्याचमध्ये तो हे सगळं काही बोलत असतो. तो म्हणत असतो की सतत कंपनीच्या हातून कॉन्ट्रॅक्ट जाणं बरोबर नाही, नाहीतर त्याचा आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनवर परिणाम होईल. त्यावर सगळेजण हो म्हणतात आणि मग त्यानंतर पुढे अजून काय काय करता येईल याचविषयी सगळेजण चर्चा करू लागतात. पण त्यावेळी आपल्या शरूच्या मनात मात्र मंदिरात जे काही घडलेलं असतं तेच सुरू असतं. जयच्या बोलण्याकडं तिचं पूर्णपणे लक्ष नसतं आणि ही गोष्ट जयच्या लक्षात आल्याशिवाय काही राहत नाही. तो शरूला विचारतो की काय झालं मिस परब, कुठे लक्ष आहे तुमचं. आणि त्यावेळी शर्वरी पटकन म्हणते की काही नाही सर, मी तुमचं बोलणंच ऐकते. आणि त्यामुळे जय तिला विचारतो की मग सांगा बरं मी काय बोलत होतो आता. परंतु मग शरूला ते काही सांगता येत नाही आणि त्यामुळे जय तिच्यावर खूप चिडतो. तो म्हणत असतो की मी इथे एका इम्पॉर्टंट गोष्टीवर बोलतोय आणि तुमच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू आहे. तुम्हाला कधी सिरियसनेस येणार आहे काय माहिती. आणि तेव्हा शरू म्हणते की सर खरंच असं काही नाही आहे. परंतु मग जय काही ऐकून घेत नाही आणि मग त्यानंतर तो शरूला शिक्षा म्हणून सांगतो की उद्या आपली एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि त्यात आपल्याला सर्वोत्तम प्रेझेंटेशन सादर करायचं आहे आणि आता त्या प्रेझेंटेशनची जबाबदारी मी तुमच्यावर देतोय. मला उद्या व्यवस्थित प्रेझेंटेशन बनवून हवं आहे. आणि हे ऐकून शरू काळजीत पडते. तर जय तिला विचारतो की काय झालं, प्रेझेंटेशन कसं बनवतात माहीत नाही का. आणि त्यावेळी शरू म्हणते नाही सर तसं नाही आहे, बनवेल मी. आणि त्यावर जय म्हणतो की ठीक आहे बनवा, मलाही बघायचं आहे तुम्ही कसं काम करता ते. आणि त्यावेळी आकाश आणि मॅक्स शरूला इशारे करत सांगत असतात की काळजी करू नको, आम्ही हेल्प करतो. परंतु हे जय पाहतो आणि त्या दोघांना सांगतो की जे प्रेझेंटेशन आहे ना ते मिस परब एकट्याच बनवणार आहेत, तुम्ही मदत करायची नाही. आणि त्यामुळे हे दोघेजण गप्प बसतात आणि शरूचं टेन्शन मात्र वाढतं. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की समायरा तेजस्विनीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेली असते आणि त्यावेळी ती उगाच नाटक करत तेजस्विनीसमोर रडत असते. तिला म्हणत असते की आंटी त्या आसावरीमुळे गौतमने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्टच मला सहन होत नाही आहे. हो ती आसावरी किती भिकारडी आहे, मी लहानपणापासून तिला आणि तिच्या बहिणींना ओळखते. त्या मुली काय करतात माहिती आहे का तुम्हाला, बाहेरून असं दाखवतात की आम्ही खूप साध्या भोळ्या आहोत आणि आतमधून मात्र एकदम स्वार्थी आहेत बरं का त्या. त्यांनी माझ्या गौतमला त्यांच्या जाळ्यात अडकवलं. आणि त्यावेळी तेजस्विनी म्हणत असते की हो ग समजतंय मला सगळं, पण तू नको काळजी करू. पण समायरा उगाचच रडायची नाटकं करत असते, परब कुटुंबाला नावं ठेवत असते, जेणेकरून तेजस्विनीच्या मनात असा विचारही येऊ नये की त्यांच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यानंतर मग तेजस्विनी या समायराला सांगते की हे बघ पुढे काय करायचं ते मी पाहते, पण तू काळजी करू नको. आणि मग त्यानंतर समायरा तेथून निघून जाते. त्यानंतर मग रात्री आपल्याला असं बघायला मिळतं की आसावरी आणि गौतम एकमेकांशी फोनवर बोलत असतात, मस्तपैकी गप्पा मारत असतात. आणि त्यावेळी बोलता बोलता आसावरी मंदिरात जे काही घडलेलं असतं ते गौतमला सांगायला सुरुवात तर करते, पण तितक्यात तिथे येते पमा आणि त्यामुळे आसावरीला गौतमला काही सांगता येत नाही. ती फोन ठेवून देते आणि पमासोबत घरात जाते. इकडे घरामध्ये शरू तिचं प्रेझेंटेशन बनवत बसलेली असते तर अनु, मयू आणि आशू त्यांचं काम करत असतात. शरूला प्रेझेंटेशनचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि तितक्यात पमा तिच्यासाठी दूध घेऊन त्या ठिकाणी येते. आणि मग ती शरूशी गप्पा मारू लागते, तिला सांगू लागते की नको ग टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. पण बोलता बोलता तिला थोडासा दम लागतो आणि त्यामुळे शरू म्हणू लागते की मम्मी मला असं वाटतं की आता ना तू थोडंसं वजन कमी करायला हवं. आणि त्यावेळी पमा म्हणते काय ग शरू, मला काही कळत नसेल का वजन कमी करायचं ते, पण कसं आहे ना एका वयानंतर वजन कमी करणं शक्य नसतं अगं. आणि थोडंसं जरी खाल्लं ना तरी पोट गच्च होतं. या वयात ना शरीरात काय काय बदल घडतात त्याबद्दल मी तुला खरंच काही सांगू शकत नाही. आणि मग त्यानंतर ती तिला किती त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा त्याबद्दल बोलायला सुरुवात करते. आणि आपल्या आईला इतका त्रास होतो हे लक्षात आल्यावर मुलींनाही वाईट वाटतं. पुढे बोलता बोलता पमा असं म्हणते की जगातील प्रत्येक बाईसोबत हे सगळं 40शी नंतर घडतच असतं, त्यामुळे जे सगळ्यांसोबत घडतंय तेच आपल्यासोबत घडतंय असा विचार करायचा आणि गप्प राहायचं. आणि मग त्यानंतर ती झोपायला म्हणून निघून जाते. पण पमा जे काही बोललेली असते
त्यामुळे शरूच्या मनात मात्र एक वेगळीच कल्पना येते. तिला त्याच्या प्रेझेंटेशनसाठी एक नवीन आयडिया मिळते आणि म्हणून ती मुलगी खूपच खुश होते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.